हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे संडे आणि सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि आज तसंच गटारी पण आहेत. सगळ्यांना माहितीच आहे की आज अमावस्या आहेत आणि आम्ही कुठेतरी चाललो आहेत. सगळे आहेत. पुढे कोण कोण आम्हाला भेटणार आहे तेही तुम्हाला पुढे कळेलच व्लॉगमध्ये. आणि आता वाजलेत 9 वाजत आलेत. सो आम्ही निघणार आहोत आता. छान व्लॉग होणार आहे, नक्की बघा पुढे शेवटपर्यंत. आणि रात्री अचानकच प्लॅन झाला आमचा. अचानक ठरलं की जाऊया आपण रिसॉर्टला वगैरे कुठेतरी, आणि त्यामुळेच आम्ही जस्ट रात्री प्लॅन केला आहे आणि आता सगळे निघालो आहेत. चला, कोण कोण भेटतं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. प्लीज स्टे ट्यून. निघालो आता आम्ही. चला खाली जातो. आम्ही पोचलो आहे BK रिसॉर्ट. रिसॉर्ट आणि इकडे सगळे पार्किंग वगैरे आहे. खूप गर्दी आज संडे पण आहे आणि गटारीमुळे जरा जास्तच गर्दी आहे. हॅलो गाईज, 7-8 बजल्यावर BK वॉटर पार्क. इथे काय ना पहिल्यांदा बोल. गर्दी बघा किती आज. हे जिराफ, जिराफ ये इकडे ना. सो हे आहे BK वॉटर पार्क, जे की शिळफाटा रोडला आहेत. डोंबिवली जस्ट क्रॉस केल्यानंतर आपल्याला पलावा सिटी लागते, त्याच्या जस्ट पुढे आहे. हे खूप म्हणजे सोयीस्कर झालं आहेत. मुंबईवाले लोकही खूप लवकर येऊ शकतात. ठाणे आणि कल्याण हे सगळ्या लोकांच्या मध्यभागी आहे, नवी मुंबई प्लस. आणि छान आहे रिसॉर्ट, फॅमिलीसाठी छान आहेत. प्युअर व्हेजिटेरियन आहे सध्या तरी तिकडे. आजचा राईडही लहान मुलांसाठी आहे, मोठ्यांसाठी पण आहेत. तिकीट काढतोय. अडल्टचं 850 आहे आणि चाइल्डचं 700 आहे. आणि वनली एंट्रीवाल्यांचं अडल्टचं 550 आहे आणि चाइल्ड 450 प्लस GST असं आहे. बघा, त्यांची मस्ती चालली आहे दोघांची. बाकीचे येत आहे सगळे. आधी ते आहेत आणि ते पण आहेत. ते आल्यानंतर कंटिन्यू करूया आपण. तर येस, ऑफकोर्स आवी भाऊंते आहे आमच्यासोबत आणि रोमी भाऊंते पण आहेत. ते आल्यानंतर मग आम्ही आतमध्ये एंट्री केली. तोपर्यंत तिकीट वगैरे काढून ठेवले होते सर्वांचे. आणि मग एंट्री करताना इथे बँड वगैरे सर्वांनी लावले आहेत. आम्हाला तिथे जाण्यापर्यंत थोडंसं लेटच झालं होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट गेलो आणि नाश्ता केला. आधी नाश्त्याला तिथे मिसळ पाव होते आणि उपमा होता.
गणपती बाप्पा हे गणपती बाप्पा गणपती बाप्पा ॲक्च्युली दुपारी वगैरे सर्व जेवण वगैरे झालं, पण मला काही शूट करताना आलं नाही की मोबाईल सगळे लॉकरमध्ये होते. एकच मोबाईल होता, पण त्याच्यातही खूप सारं पाणी वगैरे प्रॉब्लेम झाले. आणि मग संध्याकाळी 5 वाजता निघालो. जेवणाला आम्हाला तिथे दुपारी होतं व्हेजच होतं आणि संध्याकाळी नाश्ता होता, पावभाजी आणि चहा बिस्किट वगैरे होतं. त्यानंतर आम्हाला जेवण करायला संध्याकाळी थांबायचंच होतं. सो आम्ही तिथे डिसाईड केलं की शालू ढाबा आहे डोंबिवलीमध्ये, हायवेलाच आहे. सो तिथे आम्ही डिसाईड केलं की तिथेच जाऊया. गटारी ही आम्हाला सेलिब्रेट करायची होती, कारण की शेवटचा दिवस होता तेव्हा. श्रावण महिना स्टार्ट होणार होता दुसऱ्या दिवशी. मग म्हटलं चला जाऊया आणि छान एन्जॉय केला सर्वांनी. कोणाला कोंबडी लावू शकतो मला. कोंबडीला काय प्रॉब्लेम नाही. गाडी घेऊन चल रोमी, चला हे रोमी फोन करा. बाय अवशी. अवंशी बाय. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत गटारी सेलिब्रेट कशी केली मला नक्की सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि छान छान कमेंटही करा, जेणेकरून मला छान प्रोत्साहन भेटेल. त्यामुळे मी छान छान व्हिडिओ घेऊन येतच राहील तुमच्यासोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.